नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी. दौंडजवळच्या चौफुल्यातील कला केंद्रामध्ये डान्स सुरू असतानाच गोळीबार, तर एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती. गोळीबारात तरुणी जखमी, यवत पोलिसांकडून तपास सुरू. चौफुल्यातील कला केंद्रातील गोळीबाराच्या प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न. आमदार रोहित पवारांचा आरोप, तर पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचीही मागणी. कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या विधानानं वादाची शक्यता. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राज्यपालांनी सुद्धा मराठीत बोललं पाहिजे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे. मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य. राज ठाकरे गल्लीतलं राजकारण करतायत. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतलं पाहिजे, सदावर्तेंचं ठाकरे बंधूंना आवाहन. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीला. महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांनी भेट घेतली. अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी. गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन. योगेश कदमांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार. अंजली दमानिया आक्रमक. सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार, तर निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता द्यावी. तिन्ही नेत्यांचा निर्णय.